नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे खानदेश स्पेशल शेंदोडीची भाजी. बघा, शेंदोडी या प्रकारच्या असतात. ह्या वर्षातून एकच वेळा येतात आणि आयुर्वेदिक आहेत, तर आहारामध्ये याचा समावेश जरूर करावा. आणि आजची रेसिपी आहे खानदेश स्पेशल. तर बघा, शेवटपर्यंत माझी रेसिपी नक्की बघा आणि कशी वाटली हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला रेसिपीला सुरुवात करू. सुरुवातीला आपण शेंदोड्या कापून घेणार आहोत. अगदी 2 भाग करायचे आहे. याप्रमाणे मी सगळ्या शेंदोड्या कापून घेते. आता आपण शेंदोड्या धुवून घेऊया. त्यासाठी पाण्यामध्ये मी टाकलेल्या आहेत शेंदोड्यांना. आणि बघा, असे बिया काढायच्या आहेत. बिया ह्या शेंदोड्याच्या बिया ह्या कडवट असतात. असे दाबून दाबून अगदी अंगठ्याच्या मदतीने बिया काढून घ्यायच्या आहेत. सगळ्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत. शेंदोड्या साफ करून घेतल्या आहेत. याप्रमाणे सगळ्या माझ्या शेंदोड्या साफ झाल्या आहेत. आता आपण शिजत घालूया शेंदोड्यांना. चवळी भिजत घातलेली होती मी. भिजत घातलेली चवळी आणि शेंदोड्या घेतल्या साफ केलेल्या, पाणी आणि हाफ टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे. अगदी 2 शिट्ट्या घेऊन आपल्याला चवळी आणि शेंदोड्या शिजवून घ्यायच्या आहेत. आता वाटण करून घेऊया. वाटण्यासाठी मी हिरवी मिरची घेतली आहे, लसूण आणि शेंगदाणे पाणी घालून अगदी जाडसरच आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. आता कढईत मी तेल घातलंय. जिरं बघा आपलं फुललंय मस्त. त्यात आता वाटण घालूया. वाटण आपण आता परतून घेऊया. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे. कमी गॅसवरच वाटण परतायचं आहे. हळद घातली, चवीनुसार मीठ घालायचं आहे. शेंदोडा शिजवताना सुद्धा मी मीठ घातलेलं आहे, तर अंदाजाने मीठ घाला. आता आपण परतून घेऊया. बघा, मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण शिजलेले शेंदोड्या आणि चवळी त्यात घालूया. मसाल्यामध्ये चवळी आणि शेंदोडी आपण परतून घेणार आहोत. कमी गॅस करून अगदी त्याला 5 मिनिटाची दणदणीत अशी एक वाफ काढून घेतलेली मी. वाफ काढल्यामुळे शेंदोडीमध्ये मसाला, चवळीमध्ये शेंदोडीमध्ये मसाला अगदी मुरतो आणि चव भाजीची मस्त वाढते. आणि बघा, आता चेक करून घेते. शेंदोडी आणि चवळी शिजलेली आहे. आता कोथिंबीर घालायची आहे आपल्याला. आणि कमी गॅस करून अगदी 5 ते 6 मिनटं मी शेंदोडी शिजू देणार आहे. भाजीला कमी गॅस केल्यामुळे तरी पण येईल आणि भाजीची चवही अधिक वाढेल. भाजी आपली बघा झालेली आहे. चमचमीत अशी शेंदोडीची भाजी आपली झालेली आहे. ह्या भाजीची चव अगदी कडवट, आंबट आणि तिखट अशी चव आहे. वेगळी चव आहे. ही भाजी भाकरीबरोबर, भाताबरोबर अप्रतिम लागते. आणि हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये सगळीकडे शेंदोड्या मिळतात. आणि ही भाजी नक्कीच करून बघा. बघा किती भारी आपली भाजी झालेली आहे. कलर, टेक्स्चर आणि चव सुद्धा अप्रतिम झालेली आहे. तर या पद्धतीने भाजी तुम्ही करून बघा. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.